Hello guys, good morning. Welcome back to my channel, our channel. तर आठवलं. तर गाईज तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आम्ही ऐकियाला गेलो आणि आम्ही तुम्हाला त्यात बोललेलो आम्ही पनवेलला येणार. सो वी आर बॅक. आणि आम्ही तिकडे एक टेबल घेतलेला तर ते टेबल तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे एक फोल्डिंग टेबल ब्लॅक कलर मध्ये. प्लस आम्ही भरपूर काय काय गोष्टी घेतल्या ते पण तुम्हाला दाखवतो, कारण मी बोललेली दाखवणार. तर दाखवतो. हे बघा, हे बघा गाईस, भरपूर गोष्टी आहे. लेट्स डू क्विक हॉल. फर्स्ट क्रिसमसचं ट्रे. ट्रे आम्हाला इकडे एकच पीस राहिला, थोडं लागलं पण यायला. लागलं नाही ते स्टिकर आय डोंट नो, तर एकच पीस होता उचलला आम्ही आणि ते क्रिसमस पार्टीसाठी. त्यानंतर आम्ही आणलाय टिश्यू पेपर, क्रिसमस टिश्यू पेपर. क्रिसमस शॉपिंग आमची ती सगळी. येस. क्रिसमस त्यानंतर मम्मीने आणलंय हे ग्रीन कलरचं, काय हे स्पॅच्युला. इट्स स्पॅच्युला, हार्ड स्पॅच्युला आहे. म्हणजे मी काय माझ्या डोक्यात हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं की हा मी जेव्हा फूड प्रोसेसरमध्ये आटा हे करते ना, नीट करते, तेव्हा तो काढायला बरा पडेल. सो मी पटकन उचलला. आणि तुम्ही समजू नका क्रिसमस थीम आहे कारण हाच कलर होता तिकडे. तिकडे सगळं रेड की ग्रीन मध्येच होतं. हे माझे किचन टॉवेल्स आहे. किचन टॉवेल. आपण साईड बाय साईड प्राइस पण बघूया का? ओ या गाईस, हे आहे. तुझा मोबाईल घे, मी टोटल करते, मला दे. ब्लॉग मध्ये सांगायचं ना हा, गाईस. हा ट्रे आहे 300 चा. असं नाही ग, वाचून सांग मला. ऍक्च्युली ना ते मेल करणार होते बिल, पण माझ्याकडे इकडे नेटवर्क नसल्याने मेल आलेला नाहीये. तर एक्झॅक्ट प्राइस वाचून 300 चा आहे हा ट्रे. ओके. त्यानंतर पाठी ठेवून दे पाठी. नंतर हे आहे हम्म. 2 समथिंग 100 चं. काय बोलते? हा, हे 280 चं काहीतरी आहे. मी तिकडे वाचलेलं याची प्राइस. अरे पण प्राइस लिहिली असेल ना? नाही लिहिली आहे, सगळं कोरियन मध्ये लिहिलं. 280 नाही ग. 280 मी वाचलेलं तिकडे. ठीक आहे. त्यानंतर हे टिश्यू पेपर्स आहे 286 चे आहे, 280. त्यानंतर हे चावल आहे 475 चं. त्यानंतर आपण आता एक नवीन गोष्ट दाखवली. हा, हे दोन कॅन्डल हे आहे याच शेप मध्ये, काय ते आपलं लोटस शेप मध्ये आहे. तर आता सध्या माझं मार्गशीर्ष चालू आहे, तर त्या हिशोबाने मी हे आणि ह्याची प्राइस आहे 398 रुपीज. सिंगल, दोन नाही, सिंगल. बट हे वर्थ इट वाटले मम्मीला, म्हणून मम्मीने घेतलं. कारण हेवी पण आहे, मटेरियल इज गुड. सो वी कॅन ट्राय. कॅन्डल स्टँड आहे, दारात वगैरे किंवा असं देवीच्या बाजूला वगैरे लावायला सुंदर वाटेल. त्यानंतर हे आहे स्पूनचा सेट. आमचे स्पून किचन मध्ये गायब होते, माहित नाही मला कसे, पण गायब होते आजकाल. चेक करायला लागेल, कॅमेरा लावायला लागेल. तर मी जरा घेतले व्यवस्थित मोठे वाले. जड पण आहे गाईस हे. आणि ह्याची प्राइस आहे 638 रुपीज. डोंट टेल मी. काय लिहिलंय इकडे बघ. पकड एक उघड. 638 रुपीजचं 4 चमचे आणले मम्मी. 4 चमचे. डोंट टेल मी, खरोखर. त्यानंतर मी ह्याला आणलंय म्हणजे शोध. आणि हा आहे 280 रुपीजचा शोध. हा बरोबर. मग तू हे टेबल दाखवलं ना हा. आपण, मग हे जे टेबल ज्याच्यावर आम्ही ब्लॉग करतोय ते टेबल 3000 चं होतं आणि आमचं बिल झालं अराउंड 8400 500 समथिंग. तर आम्ही तोच कधीपासून विचार करतोय, हे 3000, मग हे एवढूसं सामान 5000 चं कसं. तर आणि आता आता कळलं. 4 आयटम जे आम्ही आता बघितले तेच झाले 3000 चे. हे माझं काम दाखवते. ही ऑर्डर खालीच ठेवला आपण. अच्छा, आम्ही कर्टन किचन मध्ये कर्टन लावायला. अरे पण कसं दिसतं वगैरे ते बघायला बरं वाटतं असं. हे ना ऍक्च्युली मी किचन मध्ये स्पून्स वगैरे ठेवायला हे असं हे मी तुम्हाला दाखवलेलं हे 398 बघा, रुपीजला इकडे मिळालं. हे आहे, हे वॉलवर स्क्रू करायचं आणि असं लावायचं आणि मग त्याला हे डबल वाले लावायचे. हे बघा, हे फुल सेट फॉर 399. याच्यामध्ये हे हुक पण दिले आहेत. हे राहिलेले हुक इकडे 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 लावू शकतो, म्हणजे याच्यावर पॅन वगैरे सगळे आपण हँग करून ठेवू शकतो. या. सो हे लावायला मी बोलवणार आहे, तेव्हा दाखवेन तुम्हाला लावून झालं. या. नेक्स्ट त्याला काही पडद्याचं दाखवून आता बोलली होती. पडद्याचा रॉड खाली राहिला. मी एक्सटेंडेड रॉड आणलाय किचनसाठी. किचनची जी विंडो आहे ती आमची ओपन आहे, तर त्याला आम्ही रॉड लावून कर्टन लावणार आहोत. तर त्याचा रॉडला हे असे हे हुक्स दिले आहेत, हे क्लिप्स दिले आहेत आणि हे असं हे पूर्ण पॅकेज आहे जे आणि ते अख्खं सेट आहे. तो नाही, ते अख्खं जे कर्टनचा अख्खा सेट आम्हाला 500 रुपीज हे लागला. ब्रॅकेट्स आहे त्याला, म्हणजे ह्या ब्रॅकेट्सला असं रॉड लागणार. दोन्ही साईडला 2 ब्रॅकेट्स असणार. हे बघा, दोन्ही साईडला 2 ब्रॅकेट्स असे लावायचे. ह्याच्यामध्ये रॉड असणार आणि त्याला हे सगळं लावायचं असतं. आणि हे सगळं आम्हाला एकत्र 500 रुपीज लागले. हे तुझं. या. मी आणि तसंच सेम मी एक्स्ट्रा आणले. हेवी आहेत भरपूर. हे कुठे ना कुठे कामाला येतात. जसं आपल्या किचनमध्ये किंवा कुठे काय लटकवून ठेवायचं असलं तर हे हुक लावायचे आणि मस्त. किंवा इव्हन गार्डन आपलं म्हणजे पॉट्स वगैरे लावायचे असतात ना हँगिंग, तेव्हा पण मस्त एकदम मजबूत आहे. त्यानंतर मी आणलंय हे आहे काय म्हणतात त्याला, डिझाईन. त्याला काय बघा, म्हणतात माहिती पण नसतं तिला, घेऊन येते. मला माहिती आहे, कारण तिने ठेवलेलं म्हणूनच दाखवते काही मग तेच ना, उघड ना. तेच तर. हा, हे आहे एक स्पॉटलाइट. USB स्पॉटलाइट. USB स्पॉटलाइट आणि मस्त स्पॉटलाइट येते काही करून टाकायला पाहिजे. हा, मी तुम्हाला हे हॉल संपल्यानंतर व्हिडिओ टाकेल. मस्त स्पॉटलाइट येते त्याच्याने आणि हे चार्जिंग पॉईंटला लागू शकतं. USB कॉर्ड. येस, हे मी 2 आणले. हे आणलं तुझी? हा. अरे काय अशी वागते ग. आणि हा ह्याचा प्राइस सांगा आपण. हे 150 रुपीजचं आहे. सेल होती त्याच्यावर जास्त लिहिलंय, पण हे 150 रुपीजचं आहे. आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे, तिकडे ना 2-3 अशी लोक आली आणि त्यांनी 10 बारा उचलून घेऊन गेले. हे 10 बारा उचलल्यावर घेऊन गेले. काय माहिती काय त्याला एवढी गरज त्याची. हे दाखव ना. उघडत नाही. ते दाखवतो पर्यंत तुझं हे अलार्म क्लॉक काय आहे मला बघू दे, कळू दे. हे आहे अलार्म क्लॉक.
हे अलार्म क्लॉक आहे कसं करायचं? बरोबर, तेच मी तिकडे पण विचारलेलं की कसं करायचं, कळत नाहीये, नको घेऊ, नंतर बघू आपण. नाही, मला माहिती. मॅन्युअल दिलाय ना, मॅन्युअलच्या पण शर्ती आता सगळं काढलं. यात पहिली तर बॅटरी जाते, आपण बॅटरी पण टाकूया. हे जे पण मी दाखवते ना, लाईट, अलार्म क्लॉक आणि जी पण लाईट्स हे बघ, दाखवते छोटी छोटी, एक कसली तरी लाईट घेतली आमच्यामध्ये व्हिडिओ आहे. आय डोंट नो कधी काय करायचं, कशी वापरायची, ही घेतली आपण. एक्झॅक्टली मला माहितीच नाही काय हे बाई असं पाठी असं ट्विस्ट करायचं, असं ओपन लॉक आहे आणि बाई असं दाबायचं पण म्हणजे नाही लाईट लागत. येते. बॅटरी नाही. बॅटरी पण पडते त्याची. हा मग. अगं काय बरी आहे ना. अरे हो. नाही, त्यांची बॅटरी नाही, घातलेली नाही. होती. आपण हे नंतर सगळं फिगर आउट करूया, तुम्हाला व्हिडिओ येईल इकडे काय हे एक्झॅक्टली आहे. हे दाखव. त्याचंच आहे अगं, हे ते दाखव. खायचं प्यायचं दाखव. हे आणलंय मी चॉकलेट बार आणि हे चॉकलेट बार मध्ये 2 फ्लेवर आहे, मिल्क चॉकलेट विथ फ्रेंच बिस्किट आणि एक आहे व्हाईट चॉकलेट विथ हेझलनट बाईट्स. त्यानंतर आणलंय टँगी चिकपी विथ चिली अँड लाईम. नाही येस आणि आय गेस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लॅपटॉप कामाची गोष्ट, एकच कामाची गोष्ट घेतली ती म्हणजे ही स्टँड, असं लॅपटॉप म्हणजे इकडे लॅपटॉप ठेवू शकतो. लॅपटॉपचा कीपॅड इकडे येणार आणि त्याचं हे इकडे येणार. ही आहे 390 ची समथिंग, व्हेरी गुड क्वालिटी आणि रिझनेबल मिळाले. येस, सो एकच कलर होता यात व्हाईट. आणि हे सगळं आम्ही कशात टाकून आणलंय दाखव. हे सगळं आम्ही यात टाकून आणलंय. हा मोठा टब घेतला मी, जास्तच मोठा आहे गाईज, हा व्हिडिओ जस्टिफाय करत हे नाही. बघा एवढा मोठा आहे, अख्खा टेबल भरला एवढा मोठा आहे. ही बघा, आणि हा घेतला यासाठी की मी धुतलेले कपडे जे असतात आपले मशीन मधून जेव, तर ते कपडे याच्यात घालून मग आपल्याला सुकवायला घेऊन जायला बरे पडते. आणि हा कितीचा आहे? आणि 499 समथिंग अँड इट इज व्हेरी नाईस. आणि किती फ्लेक्सिबल आहे, खूप मोठा आहे. फ्लेक्सिबल असं वाकड वगैरे व्हेरी स्मूथ आणि सॉफ्ट, पाहिजे तसा वळवू शकतो. सो दॅट्स इट That's it. फॉर टुडे. नाहीतर आज तर पनवेलला आराम आहे आमचा, आम्ही काही करणार नाही आहे. आम्ही आत्ता नाश्ता केला आहे, इट इज 1 o'clock. सो ब्रेकफास्ट झालेला आहे. थकलेलो आम्ही, खूप फिरलो आम्ही, खूप हां, तर आणि तोपर्यंत काय दाखवू दे. हां, तर आता काय नाही करणार, आता थोडा टाइमपास करणार, मूवी किंवा टीव्ही बघणार आणि नंतर 3 नंतर आम्ही जाणार फिरायला. आणि गाईज मी तुम्हाला मस्त आहे गाईज, खूप युजफुल आहे, खूपच युजफुल हो, आहे. आपल्याकडे नाहीच आहे ना. ऍक्च्युअल्स मध्ये खूप युजफुल आहे, याच्याने तुम्ही मेजरमेंट करू शकता. व्हेरी हँडी. आणि पेन्सिल्स. दाखव जरा पेन्सिलची क्वालिटी दाखव. अच्छा. दाखव म्हणजे बघा, लिहून नाही अरे यार, ती कुठल्या कंडिशन मध्ये बघा ती अरे, पेन्सिल. ह्याला न्यूड पेन्सिल घेऊन आलेली आहे. aesthetic book. शी, आणि तिने एक नाही 7-8 आणले, 7-8. हिच्याकडे तसं काय पेन्सिलच नाहीये. नाही ऍक्च्युअली आय रिग्रेट. माफी मागते मी. कोणाशी कोणाशी माफी मागते. पण ते फ्री मध्ये ठेवलं तर आणणारच ना, पहिली तर गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, मला माहित नव्हतं मी एवढी आणली, मी तर 1-2 उचललेली, एवढी म्हणजे बँकेत कोणी शी, ठेवणार नाही माहित. त्यावर कुठे जाऊ नका, हे असं काय काय कांड कधी करेल ना तुम्हाला कळणार पण हा, ते एक टॅलेंट तर आहे माझ्यामध्ये. ती कधी काय काय इकडे लंपास करून अशा टाकते. टॅलेंटचे कुठे लिहू नाही शकत तुम्ही. आय लुक व्हेरी खूबसूरत गाईज. या गाईज जरा सबस्क्राईब करा, कमेंट करा. मला चालेल तुम्ही कसे पण कमेंट करा, पण करा. मी तुम्हाला ना रिप्लाय पण देईल. रिप्लाय पाहिजे माझा, रिप्लाय पण देईल. रिप्लाय देणार. करा. हा, सगळे वाचू पण, आम्ही ब्लॉग मध्ये पण दाखवू की आम्ही वाचतोय, पण करा हा गाईज. आणि 2 जणांनी कमेंट केलेले आहेत, 2. हा, व्हेरी थँक्यू सो मच. ज्यांनी कमेंट केले आतापर्यंत त्यांना थँक्यू. एव्हरी व्लॉग मध्ये करत राहा. येस. जेव्हा आम्ही काहीतरी करू तेव्हा तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवू. आणि टीव्ही मधून पण कमेंट लिहू शकतात वाटतंय. हा, टीव्ही मधून सुद्धा कमेंट लिहू शकतात आणि लाईक सुद्धा करू शकतात. बरेच जणांना माहित नाहीये की टीव्ही मधून लाईक होतं. तर टीव्ही मध्ये सुद्धा लाईकचं बटन असतं, तर त्याच्यावर क्लिक करा आणि आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. हे तुम्हाला मी आज सांगते, रोज नाही सांगणार, कळलं? नाही, रोज सांगत राहणार. रोज सांगण्यासाठी आमच्याकडे एक माणूस ठेवलेला आहे. हा, ते हर एक सेकंड मध्ये सांगत हा, राहणार त्याच्याकडे तुम्हाला. कॅमेरा गेला की तो फक्त एवढंच बोलतो. हा, आणि तुम्ही ऐकायचं. हा, काहीतरी आता आम्ही ऐका. कट करतो, पण आता आम्ही नाही कट करणार, आम्ही चालू ठेवणार. तुम्ही ऐकत नाही ना, आता तुम्ही हे ऐका. आणि ये जर रे, आणि- थांबा बोलवते माणसाला. आणि जर गाईस तुम्हाला म्हणजे ब्लॉगची नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकन दाबा. गाइस, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. या चॅनलला YouTubeचं नंबर 1 चॅनल बनवा. कळलं गाईस? बघितलं. थँक्यू व्हेरी खूप मच. मेहनत करताय तुमची आणि फक्त तुमची संस्कृती आणि कस्तुरी आणि मम्मी खूप 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 मेहनत करताय. प्लीज या असे हात channel ला हात जोडतो आम्ही तुमचे. जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस झालं, बस 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 बस, आता हे भीक बस. मागतो आपण. चलो, इकडे आलो आम्ही. हे काहीतरी नेचर ऍक्टिव्हिटी वगैरे काय काय आहे. आम्ही फक्त स्नॅक्स खायला आलोय. ऑल डे डायनिंग आहे हे पुढे.
चलो. इकडे एक मोठा प्रॉब्लेम काय आहे हे दाखव. हा ना, आम्हाला नाही आवडत. पेट फ्रेंडली आहे बघा, पॅन्ट्री नाव आहे याचं, पॅन्ट्री का पंत्री देवाला माहिती, पण पेट फ्रेंडली. आणि वी डोंट प्रिफर पेट्स, आम्हाला आवडतच नाही. आम्हाला रस्त्यावरचे पण आवडत नाही. बघ बघा, सुंदर वाटतं ना हे बघा. आतमध्ये जायचंय का? बघून जाऊ शकतो, हे नर्सरी आहे, तिकडे खायचं पुढे ते बघ. हा पुढे पण आहे, पुढे सगळं बघू आपण मग जाऊ. उघडणं आहे. मॅडमची मिसळ आली आहे. बोला. बोला, आली तुझी. एवढा नाही ना, आता घे. खा रे एक मिसळ. यम एक नंबर. बरंच वाटलं. काय मागवलं आता आपण? आम्ही मागवलंय बटाटा भजी. हा बटाटा भजी. ए हमारा नाही आहे. बटाटा भजी. बटाटा भजी. Mix बटाटा भजी भजी आहे. नाही आहे, हे मिक्स आहे. मिक्स आहे, याच्यामध्ये कॅप्सिकम वगैरे काय काय आहे. ठीक आहे. आणि चहा मागवलाय आमचा फेवरेट आणि आहे. श्रीखंड. हिला ती मिसळ तिखट लागली म्हणून श्रीखंड मागवलंय आणि याने चाय. ठीक आहे. बडीशोप आणि ते हे पण टाक. वाह, हुशार. पप्पांना दे. लवकर लवकर. नाव यू हॅव टू हॅव. गाईज, इथलं वॉशरूम पण एकदम एस्थेटिक होतं, स्वच्छ सुंदर, आणि सगळीकडे झाडं वगैरे होती, मस्त वाटलं. इथे ना हँड पेंटेड आणि हँडमेड गोष्टी होत्या. आय डोंट नो ते क्लासेस कंडक्ट करतात की काय करतात, पण पॉटरी आणि भरपूर काही काही अशा हँडमेड गोष्टी दिसल्या. काइंड ऑफ गॅलरी, आर्ट गॅलरी होती, आणि सगळे प्रोडक्ट होते, आणि पुढे मेडिटेशन होतं. सकाळच्या वेळेला मेडिटेशनसाठी सगळं केलं. वाव. इकडे असं सकाळी करत असतील मेडिटेशन. आय थिंक जे स्टेसाठी आहे त्यांच्यासाठी होतं. स्क्रीन आहे आणि बसायला अशी जागा आहे. मस्त वाटत असेल. हा, हे पेंटिंग पण सगळं करायला आहे. करू शकतो आता. विचार ना. ही ना मला लाजाळू झाडाबद्दल सांगत होती. जसं लाजाळूचं झाड असतं तसंच इकडे एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे ज्याचं कलर एव्हरी डे चेंज होत राहतो. एकाचा पर्पल असतो, मग त्याचं लाईट शेड होत राहतं. जसं कलर फिका पडतो ना, त्या टाईपमध्ये त्याचा कलर निघत राहतो. एव्हरी डे न्यू कलर. मस्त ना गं. 1000 ला आहे बघ. याच्यामध्ये सगळं बनवलेलं आहे ऑलरेडी. हे घेऊन जायचं. अरे हे बोन्साय आहे, म्हणजे 1000 मध्ये. हे काय म्हणतात त्याला, ते बनवून देतात सगळं सेट करून. हा, मग ते रिअल प्लांट्स आहे. दीज आर रिअल प्लांट्स. त्याला फक्त स्प्रे करायचं असतं. नाईस. इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स, प्लांट्स, आणि खूप छान छान बोन्सायची हे होते, प्लांट्स होते, आणि फायबरमध्ये होते, सिरॅमिकमध्ये होते. सगळ्या प्रकारचे पॉट्स, छोटे मोठे, बघायला खूप बरं वाटत होतं. आणि आवडते मला, पण प्रॉब्लेम असा आहे की ॲज यू नो गाईज, जर तुम्ही आम्हाला पहिल्यापासून फॉलो करता तर तुम्हाला माहीत असेल की आमच्याकडे ऑलरेडी प्लांट्सचा इश्यू झालेला आहे, आणि त्यामुळे आम्ही प्लांट्स जास्त नाही लावू शकत.
हे बोन्सायचे जे आहे ना ते क्यूट वाटते, पण ते खूप डेलिकेट असते. ते त्याची आय डोंट नो मेंटेनन्स कसा त्याचा करायचा. आणि हे मॅग्नेट्स आणि किचेन्स तिकडे होते. सगळं एकदम एस्थेटिक बघायला खूप बरं बरं वाटत होतं. पण आम्ही नाही घेतलं तिकडून काय, कारण नव्हती तेवढी जागा आमच्याकडे ठेवण्यासारखी. मग पुढे ना असे सिटिंग्स आहेत सगळीकडे, छान छान एस्थेटिक सिटिंग्स आहेत. आणि लाईट्स आणि प्लांट्समध्ये असं बसायला, नेचरमध्ये, नेचरच्या जवळ खूप बरं वाटतं. आणि असे झुले वगैरे बनवले, गझिबोज आहेत. आणि हे बघा फायबरचे प्लांट्स मोठे मोठे आपलं पॉट्स होते. आणि हे हायवे टच आहे. हे स्पेशली बायकर्स इकडे जास्त येतात. जे लाँग ड्राईव्हसाठी राईडसाठी निघतात त्यांच्यासाठी हे स्पॉट आहे. जे बायकर्स आहेत त्यांना माहिती असेल. आणि इकडे स्टेसुद्धा आहे. आणि स्टे आम्हाला नाही बघता आला, पण वरती आहे. हे हायवेला लागूनच आहे. पुढे कर्नाळा बर्ड सेंच्युरी आहे, तिकडे आम्ही आलोय. हे बघा एकदम थंडगार नेचर हवा आहे नेचर. त्याच्यामध्ये. आणि काय सुंदर सुंदर फुलं आहेत आणि काय सुंदर केलंय. मला तर खूप आवडलं. हे चल ना तिकडून जाऊया. तिकडून तोडू नाही शकत ना. नाही का, आपण तोडून तुला करायचं काय आहे. आ त्याला कानात घालायचं नाही म्हणत, कानाला लावायचंय म्हणतात. अच्छा, कानाला लावायचं. कानात घालायचं म्हणते ती फुल. गाईज रस्ता बघा. हे बघा, हे रूम्स आहे वरती. हे सगळे त्यांचे लक्झरी स्टे आहेत. आम्ही एन्क्वायरी केली आहे, बघू. तुम्हाला आम्ही एन्क्वायरी केली आहे, पण तुम्हाला का सांगू. तुम्ही लाईक नाही करत, कमेंट नाही करत. कमेंट करा मग सांगणार. हे बघा, आता आम्ही इकडून आलो. हे नेचर गॅलरी. इकडे सगळे मस्त मस्त पॉट्स होते, फ्लावर पॉट्स. हे बघा दोघं चालले. मग हे बघा गाईज, 60 रुपीजला आहे. 80. तुलसी एक मला घ्यायची आहे ॲक्च्युली. हे बघा सगळे इकडून आपण सिलेक्ट करायचे आपल्याला कुठले झाडं हवे, आणि ते तिकडे पॅक करून देणार सगळे. आता सध्या आम्ही अजून एक दिवस स्टे आहे आमचा, तर आम्ही काय झाडं घेत नाही आहे. आणि कालच मी आयकियामधून 2-3 प्लांट घेतलेत. दॅट इज इनफ. हे बघा गाईज, हे माझ्याकडे आहे मगई पान म्हणालेला तो. इकडे काय लिहिलं बघते थांबा. त्याने मला सांगितलेलं हे मगई पानचं झाड आहे. इकडे काय लिहिलंय ग, तिरफळ वेलची. येस, राईट. हे बघा गाईज, त्याने मला नाही फसवलंय, मगई पानच लिहिलेलं आहे. तर आता आपण नाही, माझा झाडवाला नाही का 4000चा चुना लावून गेला. ज्यात वेगळं हे एक पत्ता वाईट आहे. इकडे बर्थडे पार्टी चालू आहे वाटतं कोणाची तरी. प्रायव्हेट फंक्शन पण होऊ शकतात इकडे. तर हे स्पायसेसचं झाड आहे बघा, स्टिवियाचं झाड आहे इकडे. शुगर फ्री प्लांट. हा, दॅट इज स्टिविया. दॅट इज कॉल्ड स्टिविया. ओय, हे बघा, शोधत बसलेला असतो. कुठेही जातो आणि आम्हाला शोधत बसतो. कॉल करत बसतो. वॉशरूमला गेलेला वेड्यासारखा कॉल करतोय. सगळ्यांना कळलं. गाईज ही बघा, तोडते इकडे फुलं. इकडे सगळे ओरडतात सगळे. इकडे फुलबिल तोडायचं नाही आणि ही बाई तोडते. आम्ही मग अशी उजेडात आलो होतो, आता रात्र झाली आहे. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर वाटतंय. हे बघा, आणि हे हायवेला लागून आहे, दिसतंय. इकडे आहे आमची धन्नो. कुत्रा धावत येतो आहे कशासाठी. चल रे कुत्र्या, जा तिकडे. चिनी, किसको ढूंढ रहे हो तुम दोनों, किसको ढूंढ रहे हो. अरे यार गाईज, हे काय. हा, हे 2 फुल आहे बघा. अरे हिला मी इकडे कंप्लेंट कर. आणि हे बघा हे असे 2 स्टिक्स आहे बघा. ही 2 फुलं तोडते एका नाही, वेळेला. एकच आहे गं. आता तूच बोलली 2 आहे बघा. बघ ते मुनवेडी.